आधी तुमचे संबंध व्यवस्थित. आता हीच गोष्ट कसा सासू सोबत असेल तर सून एवढी ओपनली नाही बोलत, पण जेव्हा ते दोघं सोबत येतात, आम्ही डिस्कस करतो, त्यांची हिस्ट्री घेतो, तर तुमचे आठवड्यातनं किती वेळा संबंध होतात, व्यवस्थित संबंध होतात का, लुब्रिकेशन त्यावेळी व्यवस्थित होतं का, या गोष्टी आम्ही विचारू शकतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे की स्त्री पुरुष हे दोघांनी सोबत यावं. आणि त्या गोष्टीला पण तो पडदा तिचा जाड होता, तर त्याच्यावर आम्ही एक मायनर सर्जरी होती आणि त्याच्यामध्ये ते डायलेटेशन करून व्यवस्थित तिचा पडदा तो आम्ही डायलेट केला. त्यानंतर मग त्याच्यामुळे तिला नंतर गर्भधारणा पण झाली. पण हा गोष्टीला स्ट्रगल जवळजवळ ते 2-1 वर्ष करत होते आणि त्याच्यावर त्यांचे रिलेशन म्हणजे पार त्यांचे डिवोर्स पर्यंत ती गोष्ट तणाव वाढलेला होता. आणि त्याला फक्त एकच वाटायची की माझी बायको नाटक काहीतरी करते आणि संबंध ठेवून देत नाही, पण काय होणारा त्रास आहे ती स्त्री समजू शकते. ती या बऱ्याच वेळा पुरुषांना पण, म्हणजे मी हे फक्त स्त्रियांच्या बाबतीत असेल असं नाही, पुरुषांचं पण असं बऱ्याच वेळा होतो की आजकाल जी बदलती लाईफस्टाईल आहे त्यामुळे फार ट्रेस असतो ऑफिसचा वगैरे सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे कसं होतं की अर्ली इजॅक्युलेशन होऊन जाणं हा प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लेम ते कोणाबरोबर शेअर करू शकत नसतात ते, आणि त्यांना मनातल्या मनात ती गोष्ट खात असते, लाज वाटत असते की आपण ही मित्रांबरोबर गोष्ट बोलू शकत नाहीये, रिलेटिव्ह बद्दल कडे ह्या गोष्टी बोलू शकत नाही, माझ्या पुरुषत्वावर या गोष्टींवर बोट दाखवलं जाईल. तर तुम्ही फ्रीली या डॉक्टरांशी बोला आणि उपाय आहे त्याच्यावर, असं नाही की उपाय नाहीये त्याच्यावर.